मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण परीक्षेला वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ज्यामध्ये घराण्याचा संस्थापक, त्याचबरोबर घरातील पराक्रमी राजा किंवा घराच्या वंशावळीविषयी सुद्धा, यानंतर हा कोणाचा मुलगा होता किंवा त्यानंतर कोण राजा झाला किंवा त्यांच्या पद्धतीचा क्रम, तर हा बऱ्याच वेळा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला दिसून येतो. तर त्या अनुषंगानं आज आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. अगदी केंद्रीय वेगवेगळ्या प्रकारच्या बँकेमध्ये आता होऊ घातलेल्या मराठीमध्ये होणाऱ्या परीक्षा, त्याचबरोबर SSC स्टाफ सिलेक्शन आणि इतर परीक्षांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा डाटा तुमच्यासमोर आहे. चला या भागाला आपण सुरुवात करूया. तर यामध्ये जर आपण सुरुवातीला पाहिलं तर मौर्य घराणा आहे. मौर्य घराण्याचे जर आपण डिटेल्स पाहिलं तर याचा संस्थापक जो आहे चंद्रगुप्त मौर्य, धनानंदचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य घराण्याची स्थापना केली. मौर्य घराण्यामध्ये त्याच्यानंतर बिंदुसार हा राजा झाला. बिंदुसारच्या हाती राज्यकारभार देऊन श्रावण बेळगोळ या ठिकाणी जैन धर्माचा स्वीकार करून त्याच ठिकाणी संतारा व्रत घेऊन चंद्रगुप्त मौर्याने आपल्या शरीराचा त्याग केला. नंतर बिंदुसार याने व्यवस्थित कारभार सांभाळला. अजातशत्रू म्हणून बिंदुसारला ओळखलं जातं, त्याचा एकही शत्रू नव्हता. त्यानंतर सम्राट अशोकाच्या हाती सत्ता आली. सम्राट अशोक हा अतिशय मुत्सद्दी, त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये कलिंगसोबत युद्ध करून नंतर शांतीच्या मार्गाला गेला आणि त्यामुळंच इतिहासामध्ये अजरामर झालेलं असं नाव. तर आपण जर या घराण्यातील शेवटचा राजा पाहिला तर मौर्य घराण्यातील शेवटचा राजा बृहद्रथ म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र शुंग या शुंग घराण्याच्या एका व्यक्तीने, म्हणजे तो बृहद्रथचा सेनापती होता आणि पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण सेनापती याने बृहद्रथची हत्या केली आणि नंतर त्यांनी शुंग घराण्याची स्थापना केली. तर एकंदरीत असा हा जो काही आहे तर चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केलेल्या घराण्याचा शेवट आपल्याला बृहद्रथपर्यंत झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढचं घराणं आहे सातवाहन. सातवाहन घराण्याचं जर आपण पाहिलं संस्थापक तर सिमोक आहे. या घराण्यामध्ये प्रथम सतकर्णी जो काही आहे तर तो अतिशय पराक्रमी राजा म्हणून ओळखला जातो. याने कलिंगचा राजा खारवेलचा पराभव केला होता. त्याचबरोबर याला दक्षिण पदपतीमधून सुद्धा ओळखलं गेलं आणि नागनिका राणीचा नाणेघाट या ठिकाणी शिलालेख आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यावर सतकर्णीच्या कार्याचे त्याने दान दिलेल्या वेगवेगळ्या भूमीचं जे काय आहे तर वर्णन त्यामध्ये केलेलं दिसून येतं. नंतर राजा हारने गाथा सप्तर्षीची रचना केली. प्राकृत भाषेचा तो अतिशय विद्वान होता आणि नंतरच्या काळामध्ये त्याने श्रीलंकेवर विजयसुद्धा मिळवल्याचं दिसून येतं. त्यानंतर गौतमीपुत्र सतकर्णी हा अतिशय पराक्रमी राजा या सातवाहन घराण्यातील दिसून येतो आणि त्रिसमुद्र तोयपित वाहन अशा पद्धतीच्या याला नामाभिधान लावलेलं आहे, कारण या राजाचे घोडे तिन्ही समुद्राचं पाणी पिलेले होते. खालच्या बाजूचा हिंदी महासागर, त्याचबरोबर पश्चिमेचा अरबी समुद्र आणि पूर्वेला असणारा बंगालचा उपसागर, अशा तिन्ही याचं पाणी पिलेलं होतं. आणि याच्या आईने म्हणजे गौतमी माता जिला म्हणून ओळखलं जातं, या मातेने नाशिक या ठिकाणी शिलालेखामध्ये त्याच्या विजयाचं वर्णन कोरलेलं आहे. त्यानंतर पुढं जर पाहिलं वशिष्ठी पुत्र पुलवामी, याला आंध्रराज किंवा आंध्रसागर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या घराण्यातील शेवटचा राजा पुलवामी 4 हा शेवटचा शासक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर वाकाटक घराणं स्थापना जी आहे तर विंध्य शक्ती यांनी केलेली आहे. वाकाटक घराण्यामध्ये प्रवरसेन, त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये रुद्रसेन हा राजा होऊन गेला. प्रवरसेनने गुप्त घराण्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. नंतरच्या काळामध्ये रुद्रसेन द्वितीय याने चंद्रगुप्त, ज्यालाच आपण चंद्रगुप्त द्वितीय याच्या म्हणजेच त्याला विक्रमादित्य आपण म्हणतो, तर त्याच्या मुलीसोबत प्रभावतीसोबत विवाह केला. आणि हे अतिशय महत्त्वाचं जे काय आहे कार्य या दोन घराण्यामध्ये झाल्याचं दिसून येतं, कारण दक्षिणेमध्ये स्वारी करण्यासाठी वाकाटक घराण्याने गुप्त घराण्याला मोठं जे काही सहकार्य केलेलं आहे. आपण पाहतो की विक्रमादित्य, ज्याला आपण चंद्रगुप्त द्वितीय म्हणतो, याच्या दरबारामध्ये कालिदास होते आणि प्रवरसेन द्वितीयच्या दरबारामध्ये सुद्धा कवी कालिदास असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर यादव वंश आहे. यादव वंशाविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे, त्यामुळे मी या ठिकाणी तो वंश स्किप करतोय. पहा, मुघल वंशाविषयी जर आपण पाहिलं तर संस्थापक जो आहे तो बाबर आहे. त्यानंतर बाबरच्या नंतर हुमायूँ सत्तेवर आला. हुमायूँच्या नंतर अकबर. अकबरच्या नंतर
जहांगीरच्या नंतर शहाजहान आणि शहाजहानच्या नंतर औरंगजेब, हा जो ट्री आहे अतिशय महत्त्वाचा आहे. बाबर मुघल घराण्याचा संस्थापक, पहिले पानिपतच्या युद्धामध्ये इब्राहिम लोधीचा त्याने पराभव करून गादी हस्तगत केली आणि तो दिल्लीचा शासक बनला. भारतामध्ये त्याने मुघल घराण्याची स्थापना केली. नंतर मराठा वंश आपण पाहतो की मालोजी राजे, त्यानंतर शहाजी राजे आणि शहाजीच्या नंतर शिवाजी राजे. तर शिवाजी महाराज हे जे आहेत तर या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांच्यानंतर संभाजी महाराज गादीवर आले. संभाजी महाराजांच्या नंतर राजारामांच्या नंतर महाराणी ताराराणी आणि ताराराणीच्या नंतर शाहू महाराज अशा पद्धतीनं गादीवर आले. शाहू महाराज हे कोल्हापूरच्या गादीचे नसून हे सातारच्या गादीचे आहेत आणि संभाजी महाराजांचे पुत्र आहेत म्हणून मी खास या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर पेशवे पदाची सुरुवात म्हणजे पेशवे वंश आपण ज्याला म्हणतो तर तो ॲक्च्युली वंश नव्हता, तर मुळात शाहू महाराज जे संभाजी पुत्र होते यांनी पेशवे पदाला जास्त महत्त्व दिलं आणि नंतरच्या काळामध्ये मग पेशवे हे मराठ्यांचे अतिशय महत्त्वाचे प्रधान म्हणून कार्य करू लागले. या पेशवे चे संस्थापक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे म्हणून इथं संस्थापक आपण लिहितोय. बाळाजी विश्वनाथराव तर हे याचे संस्थापक आहेत. आणि बाळाजी विश्वनाथच्या नंतर बाजीराव बल्लाळ किंवा ज्यांना बाजीराव म्हणून ओळखलं जातं, त्यानंतर बाजीरावांच्या नंतर बाजीराव ज्यालाच आपण नानासाहेब म्हणून ओळखतो, यांच्या काळामध्ये आपलं अब्दालीसोबत जे काय आहे तर ते पानिपतची तिसरी लढाई झालेली होती. त्यानंतर माधवराव पेशवे बनले. माधवरावांच्या नंतर नारायणरावांच्या नंतर सवाई माधवराव. या ठिकाणी माधवरावांच्या नंतर जे नारायणराव बनले होते तर रघुनाथरावांनी त्यांची जी काय गार्दियन थ्रू हत्या केली होती आणि त्यानंतर सवाई माधवराव जे बनले होते तर नाना फडणवीसाच्या अतिशय रागीट स्वभावामुळे सतत त्यांना मानसिक त्रास झाला आणि नंतरच्या काळामध्ये सवाई माधवराव यांनी आत्महत्या केली किल्ल्यावरून उडी मारून. नंतरच्या काळामध्ये बाजीराव दुसरा हा रघुनाथरावांचा मुलगा होता, हा गादीवर आला. त्यानंतर याच काळामध्ये 1802 मध्ये त्यांनी तैनाती फौजेची स्वीकार केला आणि नंतर 1808 मध्ये पूर्णपणे पेशवे पदाचा किंवा मराठ्यांचा अस्त झाला. आणि त्यानंतर जे काय आहेत तर नानासाहेब पेशवे ज्यांना की बंधुपंत म्हणतो तर हे दत्तक घेतलेला बाजीराव दुसऱ्याचा मुलगा होता, जे की 1857च्या उठावामध्ये कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतर नेपाळला त्यांनी पलायन केलं. त्यानंतर बहामनी घराणं, तर हे बहामनी घराणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण दिल्लीची गादी पाहतो त्यामध्ये तुघलक घराण्याची ज्यावेळेला सत्ता आली, तुघलक घराण्याची सत्ता आल्यानंतर त्या घराण्यामध्ये ज्यावेळेला मोहम्मद बिन तुघलक किंवा ज्याला वेडा मोहम्मद म्हणून ओळखलं जातं तर हा सत्तेवर असताना खालच्या बाजूला बहामन शाह याने बहामनशाहीची स्थापना केली, ज्याला हसन गंगू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा संस्थापक हसन गंगू किंवा बहामन शाह. आणि याच्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बहामनशाहीचं वेगवेगळ्या 5 शाहीमध्ये रूपांतर झाल्याचं दिसून येतं. यामध्ये अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, नंतरच्या काळामध्ये वराडची इमादतशाही, त्यानंतर विजापूरची आदिलशाही. तर अशा घराण्यामध्ये त्यांचं हे झालेलं आहे. आता महत्त्वाच्या गोष्टी सातवाहन घराण्याची स्थापना सिमुक यांनी केलेली आहे. वाकाटक घराण्याची स्थापना विंध्यशक्ती यांनी केलेली आहे. चालुक्य घराण्याची स्थापना जयशी किंवा पुलकेशी प्रथम असं म्हणतात. मात्र नंतरच्या काळामध्ये चालुक्याचे जे काय आहे वेगवेगळ्या ठिकाणी 3 घराण्यामध्ये विभाजन झालं, ज्याच्यामध्ये वातापी या ठिकाणी पुलकेशीने जे काय आहे तर ते कारभार पाहिला. नंतर कल्याणीचे जे चालुक्य होते तर यांच्याकडं तैलप द्वितीय याने कारभार पाहिला आणि बादामीचे चालुक्य जे होते तर यांचा विष्णुवर्धन याने कारभार पाहिला आणि ते त्या घराण्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर राष्ट्रकूट घराणा आहे. राष्ट्रकूट घराण्याची स्थापना दंतीदुर्ग यांनी केलेली आहे. यादव घराण्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यांच्या स्थापनेविषयी काय असं सुस्पष्ट उल्लेख आपल्याला दिसून येत नाही, मात्र त्यांच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे आहे. त्यानंतर गुलाम वंश पाहतो आपण. गुलाम वंश जो काय आहे तर त्याची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकने केलेली आहे. नंतरच्या काळामध्ये खिलजी वंश आला. खिलजी वंशाची स्थापना जलालुद्दीन खिलजी यांनी केली. त्यानंतर तुघलक वंश, या ठिकाणी तला उकार असणं अपेक्षित आहे, तर तुघलक वंशाची जी स्थापना आहे तर ती गयासुद्दीन तुघलक यांनी केलेली आहे. सय्यद वंश हा खिजर खां याने हिची स्थापना केलेली आहे. नंतर लोधी वंशाची स्थापना बहलोल लोधी यांनी केलेली आहे आणि लोधी घराण्यातील शेवटचा शासक इब्राहिम लोधी याचा पराभव करून बाबरने आपला जो काय आहे मुघल वंश स्थापन केल्याचं दिसून येतं. तर अशा पद्धतीनं एकंदरीत जर पाहिलं आपण तर हे महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत.
एकंदरीत पाहता घराणे आणि त्यांच्याविषयी इतके महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारल्याचं दिसून येतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा डाटा अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ रटाळवाना होऊ नये या अनुषंगानं कमीत कमी कसा 15 मिनिटाच्या आतमध्ये 10 मिनिटामध्ये व्हिडिओ आपल्याला संपवता येईल या दृष्टिकोनातून आपण कार्य करतोय. व्यवस्थितरित्या पॉईंट नोट्स देऊन तुमचा लवकरात लवकर रिझल्ट येईल यासाठी आपण वेचक डाटा यामध्ये समावेश करतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर वरच्या बाजूच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि त्यानंतर नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद.